नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2026 या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता या विभागांतर्गत जी काही पदं भरली जातात त्या पदांसाठी नेमका अभ्यासक्रम काय असतो, असा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात आहे आणि त्या संबंधीची अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा आता या संबंधी अभ्यासक्रम काय असतो. तर बघा पहिलं तुमचं जे काही आता पदं आहेत या या विभागांतर्गत जी पदं भरली जातात त्यामध्ये बघा लघुलेखक निम्न श्रेणी, लघुटंक लेखक आणि जवान या तिघा पदांसाठी बघा तुम्हाला एकूण 4 विषय असतात. बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी. ओके. याचा दर्जा विद्यार्थी मित्रांनो माध्यमिक शालांत दर्जा म्हणजे इयत्ता 10वीच्या बेसवरती तुम्हाला साधारणतः ही परीक्षा होते. आता माध्यम जे आहे, तुमचं बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य ज्ञान या दोघं जे काही विषय आहेत त्याचं माध्यम मराठी आणि इंग्रजी म्हणजे जो प्रश्न तुम्हाला इंग्लिशमधून आहे तोच मराठीमधून दोघं लँग्वेजमधून माध्यमातून पेपर होतो. नंतर खाली मराठीचा पेपर मराठीमधून होतो, इंग्रजीचा पेपर इंग्रजीमधून होतो. प्रत्येक विषयाला तुम्हाला 30 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 30 गुण असतात. म्हणजे 120 प्रश्न 120 गुणांसाठी. याला सोडवण्यासाठी 1 तास 30 मिनिटे म्हणजे 1.5 तासाचा कालावधी दिलेला असतो आणि याचं स्वरूप असतं तुमचं ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न. त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे जवानी वाहन चालक बरोबर या पदासाठी तुम्हाला बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी सेम 4 विषय आहेत. सर्वसाधारण शैक्षणिक अर्हतेनुसार तुमचा दर्जा असतो. सेम या 2 विषयासाठी मराठी, इंग्रजी आणि मराठी, इंग्रजीचा पेपर तुमचा त्याच भाषेमध्ये होतो. इथे पण सेम 120 प्रश्न 120 गुणांसाठी कालावधी पण सेम आहे आणि ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे. त्यानंतर चपराशी या पदासाठी सुद्धा तुम्हाला 4 विषय असतात. 10वीच्या बेसवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. माध्यम सेम आहे. आता इथे फक्त तो थोडासा बदल आहे लक्षात घ्या. याच्यासाठी तुम्हाला बघा मराठी आणि इंग्रजी तुम्हाला 50 प्रश्न विचारले जातात 50 गुणांसाठी. लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर सामान्य ज्ञान पण तुम्हाला 50 प्रश्न 50 गुणांसाठी विचारले जातात. मराठी पण तुम्हाला 50 प्रश्न 50 गुण, इंग्रजी 50 प्रश्न 50 गुण म्हणजे टोटल 200 प्रश्न तुम्हाला 200 गुणांसाठी असतात. कुठल्या याला चपराशी या पदासाठी. ओके. आणि हा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला साधारणतः 2 तासाचा तुम्हाला वेळ दिलेला असतो. आणि याचा सुद्धा पॅटर्न हा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतो. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असतो. अतिशय महत्त्वाची माहिती विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्हाला या संबंधी अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये टाइप करा पी मी तुम्हाला ही पी तुम्हाला पर्सनली डीएम करतो. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या मित्रांना लगेच शेअर करा. धन्यवाद.